तू भार्या, तू भगिनी, तू दुहिता, प्रत्येक वीराची माता, तू नवयुगाची प्रेरणा, या जगाची भाग्यविधाता. हाय, हॅलो, नमस्कार. मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. जन्माला येणारा प्रत्येकजण हा खासच असतो, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो. या सृष्टीवरती जन्म घेताना प्रत्येकजण आपली काहीतरी वेगळी विशेषता, वेगळी खासियत घेऊनच जन्माला येत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाग्यशाली महिलांच्या अंगावर कोणती 9 लक्षणे असतात याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघत असताना आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. त्याचबरोबर आपल्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. स्त्री ही प्रत्येक घराचा कणा असते, प्रत्येक घराचा आधार असते. स्त्रीशिवाय ही सजीव सृष्टीच अपूर्ण आहे, कारण स्त्री ही मांगल्याचं प्रतीक आहे. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्योतिषशास्त्रानुसार भाग्यवान महिलांच्या अंगावर कोणती 9 लक्षणे आढळतात, त्यापैकी तुमच्या अंगावर कोणतं लक्षण दिसून येतं हे देखील मला कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय दुर्गा माता असं लिहायला विसरू नका. आपल्या भाग्याचा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होत असतो. जरी असं म्हटलं जातं की 7 जन्माच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात, तरीही आपण आपल्या आयुष्याचा जोडीदार शोधत असताना तो खूप बारकाईने शोधत असतो. आणि अशी भाग्यवान स्त्री जर आपल्या आयुष्यात आली तर आपल्या आयुष्याचं देखील सोनं होऊन जातं, सार्थक होऊन जातं, आपलं आयुष्य देखील उजळून जात असतं. तर बघा, ज्योतिषशास्त्रानुसार ज्या महिलांचं कपाळ मोठं असतं, चमकदार असतं, त्या महिलांच्या पतीचं आयुष्य देखील हे दीर्घकाळ टिकणारं असतं. फक्त एवढंच नाही तर अशा महिलांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळत असतं. आणि अशा प्रकारच्या महिलांचा जेव्हा जन्म होतो तर त्यांच्या जन्मापासून त्यांच्या आईवडिलांच्या आयुष्यात देखील समृद्धी आलेली असते, त्यांच्या आईवडिलांचा नशीब देखील उजळलेलं असतं. त्यानंतरचं पुढचं दुसरं लक्षण असं की ते म्हणजे ज्या महिलांचे पाय लांब लांब असतात, त्यांच्या पायाची बोटे देखील लांब लांब असतात, म्हणजे दिसायला ती एकसारखे दिसतात. तसं बघायला गेलं तर कोणतंही बोट एकसारखं नसतं, पण ती दिसायला एकसारखी दिसतात, जवळजवळ असतात. अशा महिला लग्न करून आपल्या पतीच्या घरी धन, सुख, ऐश्वर्य, संपत्ती अशा सर्व गोष्टी घेऊन जात असतात. थोडक्यात अशा प्रकारच्या महिला देवी लक्ष्मीचं स्वरूप मानल्या जातात. तुमच्यामध्ये असं लक्षण दिसून येतं का हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. त्यानंतरचं पुढचं तिसरं लक्षण असं आहे ते म्हणजे ज्या महिलांचे केस लांब असतात, त्याचबरोबर दाट आणि काळेभोर असतात, अशा महिला खूपच भाग्यशाली समजल्या जातात. कारण बघा, आपण जेव्हा माता लक्ष्मीचे फोटो पाहतो, चित्र पाहतो किंवा मूर्ती पाहतो, अशा वेळेस त्या फोटोमध्ये, चित्रामध्ये, मूर्तीमध्ये माता लक्ष्मीचे केस देखील लांब सडक काळेभोर दाखवलेले असतात. म्हणजे थोडक्यात काय, हे शुभ आणि भव्यतेचे लक्षण मानलं जातं. अशा महिला जीवनामध्ये प्रगती करत असतात. आणि ज्या महिलांचा असे केस लांब काळेभोर असतात तर त्यांचा जोडीदार सुद्धा चांगला असतो. ज्या पुरुषांच्या जोडीदाराचे केस अशा पद्धतीचे असतात, म्हणजे त्यांच्या पत्नीचे केस लांब काळेभोर असतात, त्यांचे जीवन सुख समृद्धीने आणि समाधानाने भरून जाते. बघा, ज्या स्त्रियांचे केस मोठे असतात, काळे असतात, लांब सडक असतात, अशा स्त्रिया दिसायला देखील सुंदर दिसतात. काही स्त्रियांचे केस अगदी दृष्ट लागण्याजोगे असतात, दाट, काळेभोर, लांब सडक. थोडक्यात काय, तर कोणत्याही स्त्रीचं सौंदर्य हे तिच्या केसांवर अवलंबून असतं. आता भाग्यशाली महिलांच्या अंगावर पुढचं चौथं लक्षण कोणतं दिसून येतं ते आपण बघूया. बघा, ज्या महिलांचा चेहरा गोल आणि मोठे चमकणारे डोळे असतात तर अशा महिलांना दयाळू समजलं जातं. अशा प्रकारच्या महिला त्यांच्या जोडीदाराला कधीही फसवत नाही. अशा प्रकारच्या महिला एखाद्याच्या घरी जेव्हा जातात तेव्हा भविष्यामध्ये त्या कधीही भांडण करत नाही. त्यांच्या आगमनाने सर्वांचेच भाग्य उजळून जाते. त्यांच्या जोडीदारासोबत व्यवस्थित जमत असतात. कारण अशा प्रकारच्या ज्या महिला असतात, ज्यांचा चेहरा गोल असतात आणि मोठे चमकणारे डोळे असतात, तर त्या महिला कधीही त्यांच्या जोडीदारासोबत किंवा इतर कोणाशी भांडण करण्यात इंटरेस्टेड नसतात. त्यामुळे अशा महिलांचं देखील घर उजळून जात असतं, सुख समृद्धीने भरून जात असतं. त्यानंतरचं पुढचं 5वं लक्षण असं आहे ते म्हणजे ज्या महिलांची त्वचा चमकदार असते, तेलकट असते, अशा महिला देखील भाग्यशाली असतात.
त्यांच्यामुळे त्यांच्या जोडीदारांचे भाग्य देखील उजळत असते, नशीब चमकत असते. नुसतं जोडीदाराचं नाही तर घरातील सर्व सदस्यांचं सुद्धा भाग्य उजळत असते. त्यानंतरचं पुढचं 6वं लक्षण म्हणजे ज्या महिलांच्या नाकाच्या शेंड्यावरती तीळ असते तर त्या महिला देखील भाग्यशाली समजल्या जातात. कारण ती महिला संपूर्ण जीवन आनंदाने व्यतीत करत असते आणि याच गोष्टींमुळे त्या महिलेचा दोन्ही कुळामध्ये म्हणजे सासर आणि माहेर या दोन्ही कुळांमध्ये त्या महिलेचा मान सन्मान वाढत असतो. दोन्ही कुळांमध्ये आनंदाचे वातावरण असते. त्यानंतरचं पुढचं लक्षण असं ते म्हणजे ज्या महिलांचे दात अतिशय शुभ्र, चमकदार आणि एका सरळ रेषेमध्ये असतात, त्यासोबत गुलाबी पातळ जीभ आणि ओठसुद्धा गुलाबी असतात, तर अशा प्रकारच्या महिला खूप भाग्यशाली असतात. कारण त्या आपल्या कुटुंबाचे सर्व लक्षपूर्वक काळजी घेत असतात, संरक्षण करत असतात आणि कुटुंबाला आधार देत असतात. अशा प्रकारच्या महिला आपल्या जीवनात खूप सारी प्रगती करत असतात. भाग्यशाली महिलांमध्ये पुढचं 8वं लक्षण असं दिसून येतं ते म्हणजे त्या महिलांची मान लांब असते आणि पातळ म्हणजे बारीक असते. अशा महिलासुद्धा खूप भाग्यशाली असतात. अशी स्त्री ज्या पुरुषासोबत लग्न करते त्याचं देखील भाग्य उजळून जाते. त्या पुरुषाला व्यवसायांमध्ये नेहमी यश प्राप्त होत असतं आणि अशा पुरुषाच्या आयुष्यामध्ये कधीही संकट येत नाहीत. आता शेवटचं 9वं लक्षण आपण बघणार आहोत. तर ते 9वं लक्षण असं आहे ते म्हणजे ज्या महिलांचे हात लांब असतात, त्यांची बोटे सुंदर असतात, त्याचबरोबर त्वचासुद्धा चमकदार आणि पातळ असते, अशा महिला अतिशय भाग्यशाली आणि सुंदर मानल्या जातात. अशा प्रकारच्या महिला प्रत्येक गोष्टी काळजीपूर्वक करत असतात. खर्चसुद्धा त्या विचार करून करत असतात. अतिशय कमी खर्च त्या करत असतात. अशा महिला पतीच्या सुखादुःखामध्ये नेहमी सहभागी होत असतात आणि पतीचं देखील आयुष्य उजळून जात असतं. पतीला आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती यशच यश मिळत राहतं. अशा प्रकारची 9 लक्षणे शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत की ज्या स्त्रियांच्या ज्या महिलांच्या शरीरावरती ही 9 लक्षणे किंवा 9 खुणा दिसतात त्या महिला भाग्यशाली समजल्या जातात. असं नाही की सर्वची सर्व 9 लक्षणे त्या स्त्रीमध्ये दिसायला पाहिजे. ज्या स्त्रीमध्ये या 9 लक्षणांपैकी कोणतंही एक लक्षण दिसून येतं, आढळून येतं, ती स्त्री भाग्यशाली समजली जाते. असं नाही की एखाद्या स्त्रीमध्ये यातील एकही लक्षण दिसलं नाही तर ती स्त्री भाग्यशाली नाही. तर सर्व स्त्रिया भाग्यशाली आहेत. कारण स्त्रीशिवाय घर अपूर्ण असतं. आपण स्त्रीशिवाय विश्वाची कल्पनासुद्धा करू शकत नाही. त्याचबरोबर असं सुद्धा म्हटलं जातं की ज्या घरामध्ये स्त्री चांगले कार्य करते ते घरसुद्धा चांगले राहते. घराला स्वर्ग बनवायचे की घराला नरक बनवायचं हे सामर्थ्यसुद्धा स्त्रीच्याच हातात असतं. महिलांशिवाय घर अपूर्ण आहे. महिलांमुळेच घराला शोभा आहे. थोडक्यात सांगायचं ठरलं तर बघा, घरातील वातावरण हे त्या घरातील स्त्रीवर अवलंबून असतं. कारण घरातील स्त्री आनंदी असेल तर घरातील वातावरण म्हणजे घरातील मुलं बाळं, घरातील इतर सदस्य देखील आनंदी असतात. जर घरातील स्त्री दुःखी असेल, नाराज असेल किंवा आजारी असेल तर त्या घरातील वातावरणसुद्धा तसंच असतं. तर बघा, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग्यशाली महिलांच्या अंगावर कोणती 9 लक्षणे दिसून येतात हे बघितलेलं आहे. यापैकी कोणतेही एक लक्षण दिसलं तरी ती महिला भाग्यशाली समजली जाते. तर तुमच्या अंगावरती यापैकी कोणतं लक्षण दिसून येतं हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंटद्वारे कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.